नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेट हे तुम्ही लहानपणापासून ऐकलंच असेल. लहानपणी मॅग्नेट 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 खेळला असाल. नॉर्थ पोल आले, साऊथ पोल आले, चिकटले. नॉर्थ पोल आले, रिपेल झाले. हे सगळं बेसिक सगळ्यांना माहिती आहे. लहानपणी खूप खेळलात, खूप काय काय चिटकवलं मॅग्नेटला. अब ओ बच्चों का खेळ हो गया. आता तुम्ही मोठे झालात. आता नुसतं मॅग्नेट मॅग्नेट नाही खेळायचं, तर मॅग्नेटमध्ये मॅथ्स घुसवायचं. मॅग्नेट कसा काम करतो, मॅग्नेटचे इफेक्ट काय, मॅग्नेटला कोण जवळ करतं, मॅग्नेटच्या ढुंगणावर कोण लात मारतं, म्हणजे मॅग्नेटवर रिफिल कोण करतं, आणि मॅग्नेट बनवायचं कसं, मॅग्नेट डिमॅग्नेटाइज कसं करायचं, मॅग्नेटच का असतो, हे मॅग्नेट का नाही, हे मॅग्नेट का नाही, मॅग्नेटचे तुकडे केल्यावर काय होतं, असे बरेच क्वेश्चन आहेत जे या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मॅग्नेटिक मटेरियल. तर आजच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे मॅग्नेट म्हणजे काय. काय मॅग्नेट माहिती, तर नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल. ओके, हे ठीक आहे, पण मॅग्नेटलाच का सगळी चिकटतात, लोखंडाला का चिकटत नाहीत, हा तर प्रश्न आहे ना. अरे लोखंडाला पण चिकटतात. हा मॅग्नेट लोखंडाला चिटकवा, त्या लोखंडाला दुसरा लोखंड चिटकवा, या लोखंडाला चिकटतं. पण मॅग्नेट काढलात की त्याला पण चिकटत नाही, असं बरं का? ते प्रश्न पडलाय कधी? तर आपल्याला डीप या मॅग्नेटच्या आत काय आहे ते बघायला पाहिजे. त्या अगोदर मॅग्नेटच्या कन्सेप्ट समजून घेऊया. पहिली गोष्ट, मॅग्नेटचे कितीही तुकडे करा, टक 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 टक, प्रत्येक वेळी नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल तयारच होतात. काय मॅग्नेटचे नॉर्थ पोल साऊथ पोल तुम्ही आयुष्यात कधी सेपरेट करू शकत नाही, कधीच सेपरेट करू शकत नाही. एकटा नॉर्थ पोल एकटा साऊथ पोल एक्झिस्टच होऊ शकत नाही. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट इन केस ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटमध्ये मोनोपोल कधी नसतो. हां, पण मॅग्नेट हा इलेक्ट्रिक डायपोलशी सिमिलर आहे. इलेक्ट्रिक डायपोलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज हे दोघं जर सेम चार्ज असेल तर त्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणतात. तसं नॉर्थ आणि साऊथ पोल असेल तर त्याला मॅग्नेटिक डायपोल म्हणतात. तिकडे जसा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट होता, आणि इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा सिम्बॉल काय होता, पी. हा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट ज्याचा फॉर्म्युला होता 2QL. क्यू म्हणजे चार्ज, एल म्हणजे लेंथ, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे एल होता डबल. सेम मॅग्नेटला पण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतो. मॅग्नेट ऑल्सो हॅज मॅग्नेटिक डायपोलर मोमेंट. सिम्बॉल आहे एम, मस्तपैकी सिम्बॉल आहे. आणि मॅग्नेटिक डायपोलची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ. ही मॅग्नेटिक डायपोलची मोमेंटम यू शुड रिमेंबर, याचा यूज होणार आहे. नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची पॉवर काढायची असेल तर करंट मल्टिप्लाय बाय एरिया करायचा, की तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येईल. हा फॉर्म्युला कसा आला ते तुम्हाला समजेल पुढे. ओके. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं एसआय युनिट, करंटचं युनिट ॲम्पियर, एरिया म्हणजे एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. हे युनिट आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. करंट ॲम्पियर, एरिया मीटर स्क्वेअर. ओके. हा एरिया हा ॲम्पियर, डोंट बी कन्फ्यूज. हा मॅग्नेट. हां, आता प्रश्न आहे, हा जर मॅग्नेट याच्या बाजूला समजा मी नॉर्थ पोल ठेवला, याच्या बाजूला मी नॉर्थ पोल ठेवला, तर नॉर्थ रिपेल होईल, हा इकडे निघून जाईल, आणि साऊथ पोल या साईडला येईल, कारण हा याला अट्रॅक्ट करणार. ओके. समजा साऊथ पोल ठेवला तर हे दोघं अट्रॅक्ट करतील. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा जर मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर एक टॉर्क लागेल. टॉर्क म्हणजे रोटेशनल मोशनचा फोर्स असतो. तो आपल्याला टॉर्कची व्हॅल्यू काढायची आहे. आणि टॉर्क जर झाला तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल हे सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सुद्धा बनवायचा आहे. चला तर टॉर्क काढूया. ओके. आता बघा, आपल्याला पहिला टॉर्कचा फॉर्म्युला बनवायचा आहे. टॉर्कचा तुम्ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटमध्ये बघितलं असेल. इलेक्ट्रिक डायपोलमध्ये टॉर्क कशावर डिपेंड होता, पी साइन थिटा. पी फॉर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, ई फॉर इलेक्ट्रिक फील्ड, आणि साइन थिटा म्हणजे या दोघांमधला अँगल. त्याच्यासारखा सेम बनवायचा आहे मॅग्नेटसाठी. इथं पी आहे, इथं काय येणार, एम येणार. त्याच्यानंतर ई इलेक्ट्रिक फील्ड होती, इथं कुठली फील्ड आहे बाळानं, मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि साइन थिटा म्हणजे त्या दोघांमधला अँगल, इकडचा आणि इकडचा, या दोघांमधला अँगल म्हणजे साइन थिटा. ओके. दिस इज अ फॉर्म्युला फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा काय करतो, आता मॅग्नेटिक फील्ड इथून इथं एंड झाली, म्हणजे
नॉर्थ पोल असणार आणि इकडे साऊथ पोल असणार, कारण मॅग्नेटिक फील्ड नॉर्थपासून स्टार्ट होते आणि साऊथमध्ये एंड होते. मग काय होणार, हा इथे रोटेट होणार, कर 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 कर, हा इकडे रोटेट होणार, नॉर्थ साऊथला अटॅक करणार, नॉर्थ साऊथला अटॅक करणार, त्याच्यामुळे हा मूव्ह होणार. मूव्ह झाला की वर्क डन होणार, आणि वर्क डन झालं की पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होणार. कारण थिटा अँगलमध्ये मूव्ह झाला, वर्क डन stored in form of potential energy mu u. ओके, आता बघा वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. त्याला कसं तयार करतोय, वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो. आता बघा इथे फोर्स कोण लावते, टॉर्क लावतोय, याला टॉर्कने रिप्लेस करा. डिस्प्लेसमेंट म्हणजे किती विस्थापन झालं, किती मूव्ह झाला. आता हा थिटा डिग्रीमध्ये मूव्ह झालेला आहे, मी इथे छोटा अँगल घेतो थिटा आणि छोटं वर्क डन घेतो छोटं वर्क डन. आता हा फॉर्म्युला यूज नाही केला तरी चालेल. आता हे वर्क डन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, पण ही पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे, 0 टू थिटा डिग्री, याला पण करतो 0 टू थिटा डिग्री, टॉर्क मल्टिप्लाय बाय डी थिटा. शून्यापासून थिटा डिग्रीपर्यंत मूव्ह होईपर्यंत त्यातनी स्वतःमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली त्याची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. आता बघा टॉर्कची व्हॅल्यू इथे बघा, 0 टू थिटा एम बी साइन थिटा. ओके, आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय, डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक फील्ड पण कॉन्स्टंट आहे, अँगल चेंज होत राहणार. इथे कोण आलं, साइन थिटा आणि हा डी थिटा लिहायचा राहिला. ओके, एम बी साइन थिटाचं इंटिग्रेशन निगेटिव्ह कॉस थिटा, हा फॉर्म्युला पुसतो, निगेटिव्ह कॉस थिटा 0 टू थिटा. ओके, निगेटिव्ह साईन बाहेर आलं, एम बी हायर व्हॅल्यू ठेवली कॉस थिटा, लोअर 0 आहे, नाही ठेवली तरी फरक पडणार नाही. दिस इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन डायपोल. कुठला, मॅग्नेटिक डायपोल. आता 3 केसेस बघूया, 3 केसेस. एक केस फर्स्ट, केस सेकंड, केस थर्ड, काय केसेस बघा. थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू 180, थिटा इज इक्वल टू 90. असे जर अँगल असेल तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी असेल ते शोधायचं आहे. ओके, पहिला थिटा 0 घेतो. थिटा 0 म्हणजे काय, थिटा 0 म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड आणि हा काय म्हणतात त्याला, मॅग्नेट, हे जर एका डायरेक्शनला अलाइन असेल म्हणजे असे असतील, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड पण इकडे आणि मॅग्नेटचा मोमेंट पण इकडे, दोन्ही सेम डायरेक्शनला असेल तर किती एनर्जी असेल. मग थिटा 0 डिग्री, या फॉर्म्युलामध्ये थिटा 0 ठेवा, निगेटिव्ह एम बी कॉस 0 इथं किती असेल, 1 असेल. ही झाली मिनिमम पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी कधी स्टोअर होणार, जर 0 डिग्री असेल तर. आता बघूया थिटा 180 असेल. 180 म्हणजे काय, 180 हा मॅग्नेट आहे ना, मी उलटा ठेवला म्हणजे असा पूर्ण 180 डिग्री फिरवला, इकडे साऊथ पोल येईल आणि इकडे नॉर्थ पोल येईल, म्हणजे मॅग्नेटच उलटा फिरवला, डायपोल मोमेंट या साईडला येईल आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे, म्हणजे थिटा किती झाला, 180. आता मला सांगा, एवढा जर याला रिव्हर्स फिरवलात तर तो अनस्टेबल होणार, कारण इथे स्टेबल आहे. इकडे फिरवलात की परत तो इकडे येण्याचा प्रयत्न करणार, इकडे आला की अनस्टेबल, थरथरणार तो, कारण त्याला कुठं जायचं आहे, स्टेबल होण्यासाठी मिनिमम पोझिशनला जायचं आहे. हा झाला मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, आणि इथे स्टेबल असेल, मोस्ट स्टेबल थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. आता बघा थिटा 180. ओके, मी इज इक्वल टू निगेटिव्ह एम बी कॉस 180, निगेटिव्ह 1, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे मोस्ट अनस्टेबल, सगळ्यात जास्त अनस्टेबल, कारण तिथं तो राहणारच नाही. इकडून जबरदस्तीने उलटा फिरवणार, थोड्या वेळाने तो तिकडे फिरणारच, म्हणून तो या साईडला सगळ्यात जास्त मोस्ट अनस्टेबल असेल. आता थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, निगेटिव्ह एम बी कॉस 90 म्हणजे 0, पोटेन्शियल एनर्जी 0. म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट असा उभा ठेवलात, चिरायचा नाही, उभा ठेवलात तर त्याला पोटेन्शियल एनर्जी काहीच नसते, 0. ओके, तर अशा ह्या 3 केसेस आपल्या झालेल्या आहेत. या लेक्चरपुरत्या बस झाल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेट कसा तयार झाला, मॅग्नेटमध्ये असं काय आहे की ज्याच्याने तो मॅग्नेट होतो, हे आपण शोधून काढणार आहोत. आणि इम्पॉर्टंट बोर्डामध्ये 1000 वेळा विचारलेलं क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.